शुभ सकाळ सर्वांना. मी आरोही मंगेश बावदाने इयत्ता 3री. आजच्या परिपाठाची सूत्रसंचालिका. चला जाणून घेऊया आजच्या दिनविशेष. येत आहे असं हवालदार. शून्य कचरा दिन व जागतिक सर्प दिन आहे. आज भारताचे 9वे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली. भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचे जन्म. अब्राहम लिंकन यांची पत्नी मेरी टोड लिंकन यांचे निधन. इतिहासकार वासुदेव बेंद्रे यांचे निधन. धन्यवाद. आता आपल्या समोर एक भाषण सुविधा सादर करणार आहे. जाणून घ्या. गुड मॉर्निंग. माझे नाव जान्हवी मारुती पवार. आज मी तुम्हाला सुविचार सांगणार आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जो पी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आजच विचार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ शिकलेल्या व्यक्ती अड्याय सर करत नाही. धन्यवाद. खूप सुंदर जान्हवी. आता आपल्या समोर एक सुंदरशी गोष्ट सांगणार आहे. जान्हवी मंजाळकर. हॅलो, गुड मॉर्निंग. माझे नाव जान्हवी रवी मंजाळकर आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे 2 मेढू. एका मोठ्या तळ्यात 2 मेढूक राहत होते. एक दिवशी उन्हाळा इतका कडक पडला की त्या तळ्यातले पाणी आटून गेले. त्यांना एक जाता जाता विहीर दिसली. एक बेडूक म्हणाला दुसऱ्या बेडूकला, मित्रा इथं खूप पाणी, आपण इथंच उड्या मारू. दुसरा बेडूक म्हणाला, हो पण इथं खूप पाणी, आपण याच्यात उड्या मारलं तर ते पण पाणी आटून गेलं तर आपण बाहेर कसं निघणार. तात्पर्य, कोणतीही गोष्ट पूर्ण विचार केल्याशिवाय करू नये. धन्यवाद. खूप सुंदर जान्हवी. आता आपल्या समोर एक संभाषण सादर करणार आहेत 3रीतले विद्यार्थी. Good morning, friends. Do you know about our national flag? It is called Tiranga. Hi. Why is it called Tiranga? Hello. Because it has 3 colors: saffron, white, and green. What is in the flag? It is a blue Ashok Chakra with 24 flags. What does saffron stand for? Saffron means courage and strength. And white? White stands for peace and truth. What about green shows growth and nature. Very good. Javi. National flag. Javi. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद. मी आता 3री शिकत आहे. मी आज प्रश्न सांगणार आहे. पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? पुन्हा एकदा, समर्थ रामदास स्वामी. दुसरा प्रश्न, रामायण कोणी लिहिले? रामायण कोणी लिहिले? बरोबर उत्तर आहे महर्षी वाल्मिकी. प्रश्न तिसरा, आपल्या देशाच्या झेंड्याच्या मधोमध काय आहे?
बरोबर उत्तर आहे अशोक चक्र. प्रश्न 4. सूर्य कोणत्या दिशेत उगवतो? पाचवा प्रश्न. सूर्याला स्वतःचा प्रकाश असतो का नसतो? चंद्राला स्वतःचा प्रकाश असतो का नसतो? ऋषिकेश उभा राहा. बरोबर. तो सूर्याच्या प्रकाशामुळे तो चमकतो. धन्यवाद. खूप सुंदर. मयूर, शाळेत कुणाचा वाढदिवस आहे का? सिद्धांत नाहीत नावे. मेघा, आपण याचं बर्थडे सेलिब्रेट करू.